नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. या व्हिडिओमध्ये आपण पांढरे केस काळे करण्यासाठी एक नैसर्गिक डाय बनवून तयार करणार आहोत. तोही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला बनवता येतो. केमिकलवाला डाय जर तुम्ही वापरत असाल ताईंनो, आत्ताच्या आत्ता बंद करा. तर बघा, हा नैसर्गिक डाय बनवण्यासाठी आपल्याला 1 चमचा काळं तीळ लागणार आहे. पांढरं तीळ घ्यायचं नाही आहे, काळं तीळ घ्यायचं आहे 1 चमचा. पोहे खायच्या चमच्याने तुम्ही म्हणजे मोजमाप केली तरी चालेल. तर 1 चमचा काळं तीळ घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे. मेथीदाणा जो आपण मसाल्यामध्ये वापरतो, म्हणजेच की काळं तिखट वगैरे बनवताना वापरतो, तो मेथीदाणा आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. मेथीदाण्याचे असंख्य फायदे आपल्याला माहीत आहेत. केसांसाठी किती जास्त फायदेशीर आहे हे मी अगोदर सांगितलेलं आहे. त्यानंतर परत 1 चमचा आपण काय घेतलेला आहे इथं, चहा पावडर. तुमच्या घरामध्ये जी पण तुम्ही चहा पावडर वापरता चहा बनवण्यासाठी, ती चहा पावडर आपल्याला 1 चमचा घ्यायची आहे. तर या 3 वस्तू झाल्या. चौथी जी वस्तू आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ती अजिबात आपल्याला स्किप करायची नाही आहे. तर ती जी कोणती वस्तू आहे ती आहे कलोंजी. आता कलोंजी म्हणलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कलोंजी म्हणजे काय. तर ताईंनो, कलोंजी ही एक वनस्पती बी आहे, म्हणजे की आयुर्वेदिक वनस्पती बी आहे. बऱ्याचदा मी सुद्धा पूर्वी कन्फ्यूज झाले होते की कलोंजी म्हणजे कांद्याचे बिया, पण कांद्याच्या बिया नाही आहेच. ही दुसरीच वनस्पती बी आहे, आयुर्वेदिक आहे आणि ती तुम्ही घ्यायची आहे. कांद्याच्या बिया घ्यायच्या नाही, तर कलोंजी आपल्याला घ्यायची आहे 1 चमचा. या 4 वस्तू मिक्स करायच्या आहेत समप्रमाणामध्ये आणि त्यानंतर आपल्याला हवी आहे लोखंडाची कढई. लोखंडाची कढई नसेल तर लोखंडाचा तवा घ्या आणि जर नसेल लोखंडाचा तवासुद्धा तर काही हरकत नाही, तुम्ही कोणत्याही नॉर्मल भांड्यामध्ये, पॅनमध्ये तुम्ही याला भाजू शकता. आता याला भाजून घ्यायचं आहे, तेही स्लो गॅसवरती. फास्ट गॅस करून याला खूप जास्त जाळायचं नाही आहे, तर संत गॅस ठेवून आपल्याला हे व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. तर भाजताना काळजी एकच घ्यायची की गॅस जो आहे तो फास्ट मीडियम करायचा नाही, तर स्लो ठेवायचा आहे. तर बघा, या 4 वस्तू खूप जास्त तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहेत. मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे. एक वस्तूसुद्धा जी आहे ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण पांढरे केस काळे करण्यासाठी नाही, तर तुमची हेअर ग्रोथ. आता मेथीदाणा जो आहे त्यामुळं हेअरफॉलसुद्धा थांबतो. आता चहा पावडर जी आहे ते डॅमेज केस जे झालेले असतात त्याला रिपेअर करण्यासाठी चहा पावडर उपयोगी असते. त्यानंतर कलोंजी आपले केस काळे करण्यासाठी मदत होते. त्यानंतर आणखीन एक जी वस्तू घातली ती म्हणजे काळे तीळ. काळे तीळसुद्धा आपल्या केसांच्या ग्रोथसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित सम प्रमाणामध्ये घेऊन भाजून घ्यायच्या आहेत आणि मेथीदाणा जो आहे तो त्याला भाजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून सतत हलवायचं आहे, कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून खालचा भाग जो असतो म्हणजे की चहा पावडर वगैरे गळू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्लो गॅसवरती या पद्धतीनं हलवत याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. मी तर गॅस फास्ट केलेला नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की धूर खूप आहे आणि त्यामुळं असं वाटत असेल की गॅस फास्ट करून याला करपवत आहे, पण तसं नाही. स्लोच गॅस आहे आणि स्लोच गॅसवरती हे भाजत आहे. तर बघा, आता हे भाजलेलं आहे व्यवस्थित खरपूस आणि मेथीदाण्याचा जो कलर आहे तो कॉफी कलर तुम्हाला दिसत असेल, चेंज झालेला आहे मेथीदाण्याचा कलर आणि इथंपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे असंच कढईत ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी आणि तरीसुद्धा मध्ये मध्ये हलवायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित थंड होईल. 10-15 मिनिटानंतर हे थंड झालेलं आहे आणि आता याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामधून वाटून काढायचं आहे. एकदम बारीक पावडर करायची आहे या पद्धतीनं. बघा, या कलरची आपल्याला पावडर मिळेल. जर तुमचं मिक्सरचं भांडं व्यवस्थित नसेल तर हे लवकर पटकन वाटलं जाणार नाही आणि अशा पद्धतीची एक फाईन पावडर तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित वाटून मगच आपल्याला हे वापरामध्ये घ्यायचं आहे. जर मोठाड वाटलं असेल तर तुम्ही वस्त्राने म्हणजे कपड्याने वस्त्रगाळ करून ही बारीक पावडर वेगळी करू शकता आणि त्यानंतर यूजमध्ये म्हणजे वापरामध्ये घेऊ शकता. आता ही पावडर जी आहे ती तयार आहे. आता इथं मी काय करते, थोडंसं कोमट पाणी यामध्ये घालते. तुम्ही हवं तर यामध्ये तेलसुद्धा घालू शकता आणि मी इथं कोमट पाणी घातलेलं आहे, कारण की मी हे जे आता वापरणार आहे तर केस धुण्या अगोदर 1 तास अगोदर वापरणार आहे. आणि तुम्हाला जर नियमित वापरायचं असेल, म्हणजे की रात्रभर लावायचं असेल, केसांमध्ये ठेवायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, यामध्ये तेल घालू शकता, खोबऱ्याचं तेल, आणि त्यानंतर तुम्ही गाळून घेऊन मग हे तेल वापरू शकता. तर बघा,
आता हा डाय जो आहे तो तयार आहे आपला, पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये गाठी आहेत कारण की आपण तीळ घातलेलं होतं, तिळाने आपलं तेल जे आहे ते सोडलेलं होतं आणि त्यामुळं गाठी नक्की होतील। त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर एक 5 मिनिट याला ठेवायचे। बघा कलर तुम्ही बघू शकताय किती काळा कुट्ट कलर आलेला आहे। काळं तीळ आणि कलोंजी याची ही कमाल आहे आणि आपण भाजलेला आहे, यामुळं इतका काळा कलर याला चढलेला आहे। तर बघा आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आणखीन थोडंसं मिक्स करायचं आहे, 5 मिनिट याला रेस्ट करायला ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही भांगोभांग केसांच्या मुळांना याला लावायला सुरुवात करायची। आठवड्यातून कमीत कमी तुम्ही याला 1 वेळा तरी वापरलं पाहिजे आणि मग तुम्ही 1 तासानंतर शॅम्पू करू शकता। जर तुम्ही तेलात याला मिक्स करून लावणार असाल आणि गाळून लावणार असाल तर तुम्ही याला रात्रभर केसांमध्ये ठेवू शकता। तर अशा पद्धतीने हे आठवडाभर तुम्ही म्हणजे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही तेल असो किंवा हा डाय असो दोन्हीपैकी काही एकदा वापरा आणि नियमित याच्या वापरानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे कोणत्याही केमिकल डाय शिवाय तुम्हाला रिझल्ट जो आहे तो परफेक्ट मिळणार आहे। तुमचे पांढरे जे केस आहेत ते काळे होणार आहेत। तर बघा आता हा डाय जो आहे तो तयार आहे। खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बरेच डाय बनवू शकता। मी भरपूर रेमेडी माझ्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत ताईंनो, की घरच्या घरी डाय कसा बनवायचा किंवा मेहंदीने तुम्ही केस काळे कसे करू शकता, मेहंदी कशी भिजवायची, काय भिजवायची, सगळं काही माझ्या म्हणजे माझ्या चॅनलवरती डिटेल दिलेला आहे। तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलवरती पहा आणि मग व्हिडिओ जर आवडले तर मगच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा। कमेंट बॉक्स जो असतो तो तुमच्यासाठी असतो। मला जे काही बोलायचं असतं मी व्हिडिओमध्ये बोलते, पण तुम्हाला कसं काय वाटलं या व्हिडिओबद्दल किंवा या व्हिडिओमध्ये काही चुका आहेत का आणि त्या कशा सुधारायच्या हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता। तर अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी हा डाय बनवू शकतो। केमिकलचा डाय अजिबात वापरू नका, त्यामुळे तुमचे पांढरे केस जे आहेत ते आणखीनच पांढरे होणार आहेत, डॅमेज होणार आहेत आणि हेअरफॉल होणार आहे। एक वेळ अशी येईल की तुमच्या डोक्यावरती खूप मोजके केस राहिलेले असतील। ते सगळं काही टाळायचं असेल तर तुम्ही केमिकलवाले डाय जे असतात ते वापरणं ताईंनो बंद करा। तर हा डाय आपला तयार आहे। भांगोभांग केसांना लावून घ्या, 1 तास ठेवा आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल शॅम्पूने केस जे आहेत ते धुवून काढू शकता। शक्यतो शॅम्पू वापरताना कुठलाही हार्ड शॅम्पू वापरायचा नाही। तुम्ही शक्यतो तुम्हाला जर केसांची नेहमी समस्या येत असेल तर बेबी शॅम्पू जे असतात ते वापरा किंवा माझ्या चॅनलवरती होममेड शॅम्पू मी बनवलेले आहेत। खूप साध्या सोप्या पद्धतीने मी होममेड शॅम्पू बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता। त्या पद्धतीने शॅम्पू बनवून तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर ताईंनो आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा तुम्ही आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते मी आपल्या या चॅनलवरती घेऊन येत असते। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।